आज लोक एकमेकांची लायकी काढतायत। हे काय? माणसाची लायकी जातीवर अवलंबून नसते, ती त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते। आपलं पोर शिकलं पाहिजे, त्याने आयुष्याच्या लढाईत पुढे गेलं पाहिजे, हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं, त्याच्यात गैर काहीच नाहीये। पण दुसऱ्याचं पोर शिकत आहे, पुढे जात आहे, याचा आपण द्वेष कधीपासून करायला लागलोय? मित्रांनो, हा विचार महाराष्ट्राचा नाही, आपला नाही। तुम्हाला उदाहरण सांगतो, पवार, जाधव, गायकवाड ही अशी कित्येक आडनावं, अनेक आडनावं तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीमध्ये सापडतील। मराठा ही भावकी होती, शेती करणारा कुणबी होता, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या। आधीच्या काळापासून महापुरुषांच्या मध्ये देखील वाद होते, वाद नव्हते असं नाही, मतभेद होते। लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यात मतभेद होते, मात्र टिळकांना न्यायालयात मदत करणारे तेच महात्मा ज्योतिराव फुले याच मातीतले होते, हे देखील विसरून चालणार नाही। त्यांच्यापासून आपण काही शिकणार आहोत का नाही? आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीला गेले तेव्हाचा तर इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मारुतराव कन्नमवार आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांनी राज्याची धुरा दिली। बंजारा समाजाचे वसंतराव नाईक असताना या राज्याचे सलग 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। ही आज रेकॉर्ड आहे। आजपर्यंत कुठलाही मराठा मुख्यमंत्री सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला नाही। वसंतरावांना पाठबळ देणं हे मराठ्यांचं मोठेपण नाही का? गांधींची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेसही महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या, तेव्हाच्या मराठा नेतृत्वाने हे लोण वाढू दिलं नाही। त्यानंतर सुद्धा वेळोवेळी गावात आणि राज्य पातळीवर दंगली होण्यासाठी समाजाला दूर ठेवण्याची भूमिका घेतली गेली। त्यावेळेस प्रसंगी समाजाचा रोष पत्करला। अशा कितीतरी गोष्टी आहेत। मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आज महाराष्ट्रात समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं होत आहेत, या बाजूने होत आहेत, त्या बाजूने होत आहेत। समाजाला चिथावणी देऊन दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उचकवण्याचा काम केलं जातंय। हे बाबांनो थांबलं पाहिजे, हे थांबायलाच हवं। यातून दंगली घडल्या तर कोण त्याला जबाबदार? हे दंगलीचं सगळ्यात मी अनेक वर्ष बघतो, जर कुठं दंगल झाली तर गरीबाचं घर जळतं, रक्त सांडतं ते गरीबाचं सांडतं, तरुण पोरांचं ह्याच्यात आयुष्य बर्बाद होतं, नावं आली तर पुढं नोकरीचा प्रश्न निर्माण होतो। आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जातीमध्ये भांडण लावून दंगली घडून आणत असतील तर मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार ते होऊन देणार नाही। भले त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, तरी देखील हे होऊन दिलं जाणार नाही। जे आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं, राज्याच्या दृष्टिकोनातनं चुकीचं होणार आहे ते इथं होऊन दिलं जाणार नाही। साताऱ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, पुसेसावळीची दंगल झाली, तिथं मी अचानक एकटा गेलो। दंगलीत ज्यांना फटका बसला त्या कुटुंबाला भेटलो। दंगली होऊन गरिबाचं रक्त मी कदापि सांडू देणार नाही। मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरुद्ध आहोत आणि हाच आपला विचार आहे, तीच आपली भूमिका आहे। आणि म्हणून सगळ्यांना घेऊन आपण पुढे जाण्याचा काम करूया। आपल्या ताटात कमी असेल तर काढून दुसऱ्याला देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। दुसऱ्याचं ताट ओढून घेणं ही आपली संस्कृती नाही। कोणाच्या ताटाखालचं मांजर होणं हे देखील महाराष्ट्राच्या रक्तात नाही। आजपर्यंत या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण समाज म्हणून कधीपासून कोते झालोय याचा विचार झाला पाहिजे। आज लोक एकमेकांची लायकी काढतायत। हे काय? माणसाची लायकी जातीवर अवलंबून नसते, ती त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते। छत्रपती शिवरायांच्या सैन्यात रामोशी समाजाचे बहरजी नाईक स्वकर्तृत्वाच्या जोरावर हेर खात्याचे प्रमुख झाले, हे आपण कसं विसरतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज उभे राहिले होते, त्यांच्यासाठी त्यांनी माणगाव परिषद घेतली गेली होती, हेही आपण कदापि विसरू शकत नाही। द्रष्टे राज्यकर्ते सयाजीराव गायकवाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं कदापि आपल्याला विसरता येणार नाही। आज कुठे आपण चाललेलो आहोत याचा विचार करायला हवा।
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यात जात नसते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांच्या मध्ये जात नसते आणि जातीचा अहंकार पण त्यांच्यात नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात उगाच म्हणाले होते का, बरे झाले देव कुणबी झालो. महाराष्ट्रात एक अशी जात नाही की ज्या जातीतनं संत निर्माण झालेले नाहीत. आणि आज आपण या संतांना त्यांच्या त्यांच्या जातीत बांधायला लागलोय. हे दुर्दैव आहे. गाडगे बाबांनी देखील प्रत्येक जातीसाठी धर्मशाळा काढलेल्या आपल्याला माहिती आहेत. फक्त स्वतःच्या जातीसाठी त्यांनी विचार केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील राष्ट्राचा आणि गावाचा विचार त्यांच्या ग्रामगीतातून मांडला. हेही नवीन पिढीनं विसरू नये, सगळ्या नेतेमंडळींनी विसरू नये. आपल्याला गावगाडा सर्व जाती मिळून आपण चालवतो. सर्व जातींना एकमेकांच्या सोबत सामंजस्यानं राहिलं तरच गावाचा विकास होतो, उत्कर्ष होतो. त्यामुळे एकोपा ही गावाला आणि समाजाला पुढे नेण्याची पायरी आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. तू अलीकडचा मी पलीकडचा हे चालणार नाही. मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं, ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि त्यासाठीच जातीनिहाय जनगणना व्हायला हवी ही आपली मागणी आहे. ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडे कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं ओबीसी मध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही. जाती जातीत दंगली करण्याची भाषा आणि कृती कृपा करून या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कुणी करू नये. एकमेकांना धमक्या ह्या कुणी देऊ नये. हा अजित पवार राजकारणात असेपर्यंत कोणालाही दंगली घडून गरिबांचं रक्त सांडायला देणार नाही. कोणाला तरी चिथावणी तसंच पोराबाळांचं करिअर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हीच माझी भूमिका आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हाच आपला विचार आहे. हाच विचार आणि संदेश घेऊन आपल्याला भागाभागामध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे. मित्रांनो, एकीकडं हे इतिहासाकडे बघत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळेजण, माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, शेवटच्या माणसाला विनंती आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.